पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. कोणत्या शहरात ग्लोबल एआय शो 2025चे आयोजन केले? तर त्याचं उत्तर आहे अबुधाबी. प्रश्न 2. भारत विन पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे CR पाटील यांनी. प्रश्न 3. आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये 100 बळी घेणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे जसप्रीत बुमराह. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. प्रश्न 4 पाहूया. टाइम मासिकाच्या 2025च्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे एजा विल्सन यांची. प्रश्न 5. 2025 मध्ये मानवी हक्क दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 10 डिसेंबरला. प्रश्न 6. आंद्रेस बाबीज यांनी कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली? तर त्याचं उत्तर आहे चेक रिपब्लिक या देशाचे. प्रश्न 7 पाहूया. 2025 सालचा शहीद दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 10 डिसेंबरला. प्रश्न 8. आशियाई विकास बँकेने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज किती टक्केवारीने वाढवला आहे? तर त्याचं उत्तर आहे 7.2%. प्रश्न 9. कोणता देश आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे रशिया. प्रश्न 10 पाहूया. अमेरिकेने नवीन G20 संघटनेत कोणत्या देशाचा समावेश केला आहे? तर त्याचं उत्तर आहे पोलंड देशाचा. प्रश्न 11. अदानी समूहाने 48 मेगावॅट क्षमतेचे अत्याधुनिक AI ग्रीन डेटा सेंटर कुठे स्थापन केले? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यात. प्रश्न 12. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करा. इंटरपोलच्या रेड नोटीस अंतर्गत एका वन्यजीव गुन्हेगाराला कोठून अटक करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्यातून. प्रश्न 13 पाहूया. कोणत्या देशाचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार मंत्री अँटोनियो ताजानी यांनी अलीकडेच भारताला भेट दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे इटली देशाचे. प्रश्न 14. हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, येत्या पोलीस भरतीला सुद्धा येऊ शकतो. जगातील सर्वात लांब हवाई पदपथाचा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कुठे प्रस्थापित झाला? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये. प्रश्न 15. युनेस्कोच्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी यादीत कोणत्या भारतीय उत्सवाचा समावेश करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे दीपावली. प्रश्न 16 पाहूया. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 9 डिसेंबरला. प्रश्न 17. 2025चा लंडन डोनोव्हन मेजर लीग सॉकर सर्वात मौल्यवान खेळाडू पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे लिओनेल मेस्सी यांना. कालचे झालेले चालू घडामोडीचे रिव्हिजन करूया. रिव्हिजन खूप महत्त्वाचे असते. प्रश्न 1. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 9 डिसेंबरला. प्रश्न 2. जगातील सर्वात तरुण फिडेरेटेड बुद्धिबळपट्टू कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे सर्वोज्ञ सिंग कुशवाह. प्रश्न 3. बोधी दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 8 डिसेंबरला. प्रश्न 4 पाहूया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFने जगातील सर्वात मोठ्या रिअल टाइम पेमेंट सिस्टम म्हणून कोणत्या प्रणालीची नोंद केली? तर त्याचं उत्तर आहे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. प्रश्न 5. आग्नेय आशियाई क्रीडा स्पर्धेचे कोणते संस्करण आयोजित केले जात आहे? तर त्याचं उत्तर आहे 33वे. प्रश्न 6 पाहूया. भारत सरकारने 2030-31 पर्यंत तेलबिया उत्पादनाचे लक्ष्य किती ठेवले आहे? तर त्याचं उत्तर आहे 69.7 मिलियन टन. प्रश्न 7. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ISSF विश्वचषक 2025च्या अंतिम फेरीत भारताने किती पदके जिंकली? तर त्याचं उत्तर आहे 6 पदके. प्रश्न 8. संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभेचे UNEA 7 7वे अधिवेशन कुठे आयोजित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे नैरोबी येथे. प्रश्न 9 पाहूया. हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करा.
पेटा इंडियाच्या 2025च्या वर्षातील सर्वोत्तम व्यक्ती म्हणून कोणाची निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे रवीना टंडन यांची. प्रश्न 10. टाटा लॉकहीड मार्टिन भारतात C-130 जे सुपर हर्क्युलिससाठी नवीन MRO सुविधा कुठे स्थापित करेल? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरूमध्ये. प्रश्न 11. अमित शहा यांनी बनास डेअरीचे बांधलेल्या नवीन बायो CNG आणि खत प्रकल्पाचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 12 पाहूया. ग्लोबल ह्युमन सोसायटीच्या ॲनिमल वेलफेअर अवॉर्डचा सर्वात तरुण प्राप्तकर्ता कोण ठरला? तर त्याचं उत्तर आहे अनंत अंबानी. प्रश्न 13. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरच्या प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार नोव्हेंबर 2025 मध्ये कोणते शहर भारतातील सर्वात प्रदूषित शहर बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे गाझियाबाद. प्रश्न 14 पाहूया. SIR अंतर्गत मतदार यादी पूर्णपणे डिजिटलायझेशन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्य. प्रश्न 15. टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि भारत चिपचे उत्पादन आणि असेंबल करण्यासाठी कोणी सामंजस्य करार केला? तर त्याचं उत्तर आहे इंटेलने. प्रश्न 16. 13 वर्षाखालील फुटबॉल खेळाडूंसाठी प्रोजेक्ट महादेव कोणी सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.